समोरासमोर. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे आहेत ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव. त्यांचा आणि माझा जुना परिचय आणि स्नेह असल्यामुळे मी त्यांना भेटलो आणि त्यांना कार्यक्रमाबद्दल सांगितलं आणि त्यांना हेही सांगितलं. म्हटलं, देवसाहेब तुम्हाला माहितीच आहे की मला संगीतातलं काही कळत नाही. ते म्हटलं हो. म्हटलं त्याचबरोबर संगीत कोणाला कळतं आहे हेही मला कळत नाही, त्यामुळे मुलाखतीची जबाबदारी कोणावर टाकायची हे तुम्हीच ठरवा. त्याला ते म्हटलं हरकत नाही, चला माझं काम सोपं झालं. मी त्यांना मग तारीख मागितली, त्यांनी आजची तारीख दिली आणि आज ते बरोबर वेळेवर आलेसुद्धा. पण बघतो तर काय, त्याच्याबरोबर कोणी मुलाखतकार कोणी दिसेच ना. म्हटलं मुलाखत घेणारे कोण? तर ते मला म्हटलं की तुम्हीच घ्या, म्हणजे मीच. क्षणभर अगदी बरं वाटलं की आपण एका ज्येष्ठ संगीतकाराची परंतु लगेच मी भानावर आलो. म्हटलं नको आपल्याला संगीतातलं. तेव्हा ते म्हटले की तुम्हाला कळत नाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण प्रेक्षकांना माहिती नाही आहे. मी तुम्हाला असे काही प्रश्न देतो की त्याची तुम्ही नुसती नक्कल करा. मी म्हटलं नाही, आमचा जो सह्याद्रीचा प्रेक्षक आहे तो अतिशय सुजाणा आहे, त्याला अस्सल आणि नक्कल यातला फरक फार छान समजतो. त्याच्यामुळेच म्हटलं देवसाहेब तुमच्या अस्सल संगीताला गेली 40 वर्ष चांगली दाद मिळते आहे. माझ्या नकलेला ते 40 सेकंदात ते ओळखतील, तेव्हा या भानगडीत पडायला नको. म्हटलं आता प्रसंग आहेच, शो तर जायलाच पाहिजे. त्यामुळे म्हटलं तुमची मुलाखत तुम्हीच घ्या. ते जरा विचारात पडले, पण त्यांना जास्त विचार करायची संधी न देता मी लगेच त्यांना थँक्यू म्हणालो. आणि आता देवसाहेब येतातच आहेत, आपण तोपर्यंत एक छोटासा ब्रेक. नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आज आपले पाहुणे कलाकार आहेत संगीतकार यशवंत देव. नमस्कार देवसाहेब. ही सगळी कुंडली काढायच्या पूर्वी मला असं वाटतं की 15-1 दिवसापूर्वी तुमच्या एका म्हणजे वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की तुम्हाला पुलोत्सव सन्मानाचा तुम्ही यंदाचे मानकरी आहात. तर हा काय प्रकार आहे? पुलोत्सव सन्मान, पुलोत्सव त्यांचा 3 दिवसाचा असतो, त्यात तुम्हाला त्यांनी सन्मानित केलं आहे पुलंच्या नावाने. हाऊ कुड यू मॅनेज धिस? हा तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण हा तुमचा प्रश्न अगोदर मलाही पडलेला होता. म्हणून मी पुण्याला त्यांची जी समिती आहे त्यांना विचारलं की एकदम पु ल देशपांड्यांनी यशवंतदेवांपर्यंत कशी काय मानपत्रांनी उडी घेतली. ते म्हणाले आमची जी काही समिती आहे तिचा जो निर्णय आहे त्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? म्हटलं शंका तर नक्कीच नाही, मला ती आवडीची गोष्ट आहे आणि पुलंच्या नावानं सन्मान म्हणजे फारच कौतुकाची गोष्ट माझ्या दृष्टीने. परंतु पुलंचं खरं सांगायचं म्हणजे त्यांची माझी जी भेट झाली ती आकाशवाणीवर झाली. आकाशवाणीवर म्हणजे असं की 1954-55 नंतर ते आकाशवाणी मुंबईच्या ठिकाणी आले. मी लाईट म्युझिकमध्ये होतो आणि ते ड्रामा सेक्शनमध्ये होते आणि त्याच तुम्हाला मला एक पिक्चर मिळालं होतं. म्हणजे पुलं कसे आयुष्यात माझ्या वळण देत गेले ते मी सांगतो आहे आपल्याला. तर त्या पिक्चरचं नाव होतं झालं गेलं विसरून जा. आणि आमचा जो प्रोड्युसर होता त्याच्या ऑफिसमध्ये मी गेलो की आता कॉन्ट्रॅक्ट काय असेल ते सही करायची. पण मला त्यापेक्षा फिकीर कुठली होती की मला गाणी कोणाची मिळणार आहेत चाल लावायला, पिक्चरसाठी गाणी कोण लिहिणार आहे की ज्यांना मला चाल लावावे लागतील. म्हणून मी त्यांना म्हटलं की गाणे कौन लिखेगा? तर त्यांनी मला काय सांगितलं, ते म्हणाले पु ल देशपांडे ने कहा की इससे लिखवाओ, अच्छे लिखता है. म्हणजे पुलंनी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. संगीतही मीच करायचं पहिल्या पिक्चरचं पहिला प्रसंग म्हणतात तो आज, आणि गाणी पण मी लिहायचं. ही जी सुरुवात झाली ती पुलंच्यामुळे झाली. हा पुलं सन्मान तुम्हाला मिळाला, आम्हा सगळ्यांना रसिकांना पण आनंद आहे, वादच नाही. परंतु तुमचं सगळं चरित्र वाचत असताना हे कळलं की आकाशवाणीवर तुम्ही जवळजवळ 30 वर्ष काम केलं आणि प्रोड्युसर म्हणून तुमची कारकीर्द. नोकरीला जेव्हा लागलात तेव्हा हे आम्हाला माहिती आहे, म्हणजे मला तर निश्चित माहिती आहे कारण मी तुमचा जरा जास्ती अभ्यास केला आहे की त्यावेळेला तुमच्याजवळ संगीताची कुठली डिग्री नव्हती, विशारद अमुक तमुक काय असतं ते तुमच्याजवळ एकही डिग्री नव्हती. आणि असं असताना तुम्ही प्रोड्युसर म्हणून लागू कसे झालात ऑल इंडिया रेडिओमध्ये? मला बॉम्बे युनिव्हर्सिटीची BSc विथ फिजिक्स मॅथमॅटिक्स डिग्री आहे. तुम्ही सांगाल तर मी पुढल्या वेळेला आणीन तेव्हा दाखवीन तुम्हाला सर्टिफिकेट. तर BSc विथ फिजिक्स मॅथमॅटिक्स हे त्याच्यात आहे. आणि दुसरी अट होती की ही शूड हॅव बॅकग्राऊंड नॉलेज ऑफ क्लासिकल म्युझिक. मला होतं म्हणून मी अर्ज केला. आणि तिसरी अट होती की ही शूड नो द फोक म्युझिक ऑफ हिज ओन एरिया, म्हणजे महाराष्ट्र. मला माहिती होतं. तर इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा मला पहिलाच प्रश्न विचारला, मिस्टर देव लेट मी आस्क यू वन क्वेश्चन फर्स्ट, हाऊ डिड यू अप्लाय? म्हटलं सर व्हॉट डज इट मॅटर, पण यू डोंट हॅव डिग्री इन क्लासिकल म्युझिक.
Yes, I don't have a degree, but there is no such condition in your advertisement that the candidate should have a degree. He should have background knowledge of classical music. You ask me any question. मग मीच सांगितलं त्यांना की आजच रात्री माझा ज्याचं मी म्युझिक दिलेलं आहे ते म्युझिकल फीचर आज रात्री नॅशनल प्रोग्राममध्ये वाजणार आहे. मग मीच त्यांना मला नोटेशन कसं येतं आहे सांगितलं, मला स्टाफ नोटेशन कसं यायचं सांगितलं, गाणी चालीवर कशी द्यायची ते माहिती आहे. सगळं जे काय मला माहिती होतं ते मी आपणहून दाखवून दिलं त्यांना. ओके मिस्टर देव, यू गो. मुंबईला आलो दिल्लीहून. काही दिवसांनी पत्र आलं की यू हॅव बीन सिलेक्टेड, आता बोला. बट ॲट धारवाड. मी पुलंना म्हटलं की पुलं पुन्हा एक विनोद झाला आहे की ज्या लँग्वेजचं मी कधी लिहिलेलं नव्हतं तिथे मला पाठवलेलं आहे त्यांनी. तर त्यांचं प्रश्न आपलं अगदी इनलाईन लेटरमध्ये पत्र आहे त्यांचं मला की सरकारी नोकरीत असंच असतं, योग्यास अयोग्य स्थळी आणि अयोग्यास उच्च स्थळी नेमण्याचा सरकारी प्रघात असतो त्याप्रमाणे. आता पुन्हा विनोदच आला की नाही पुलंचा माहीत. म्हणून तुम्हाला आता जर हे माहिती नसेल माझ्या कुंडलीविषयी तर ते जेव्हा गेले ना पुलं, त्यावेळेला पार्ल्याला त्यांची शोकसभा झाली होती दुसऱ्या वर्षी. तर 2002 साली त्यांच्यावर मी लिहिलेली एक छोटी व्हॉट इज पुलं फॉर मी, जगाला पुलं माहिती आहेत काय ते. तर मी लिहिलं, पुलंनी जाताना एक गोष्ट केली. रसिको ऐका, पुलंनी जाताना एक गोष्ट केली, दिली गुरु किल्ली हसण्याची. पुलंची भाषणे, भाषणाचं गर्दी, कोरडे वा दर्दी उपस्थित. पुलं हसविती, पुलं रडविती, दृष्टी वळविती हातात. शेवटी ते चिंतनाचं म्हणून एक त्यांचा शेवटचा पॅरेग्राफ असतो, त्यावरून हसता हसता ते तुम्हाला अंतर्मुख करतात. हे पुलंचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या कुठल्याही नाटकाचं ते आहे. पुलंचे भाषणी मायेचाच भाव, मर्मावरी घाव घालताना. ते कोणाला असं टोचून नाही, असं करून पण त्याला सांगायचं ते सांगतात. पुलंचे बोलणे जरी गमतीशीर, पुलंचे बोलणे जरी गमतीशीर, सांगतात सार जीवनाचे. आणि पुलंची नाटके, पुलंचे संगीत आम्हा सुखावत सर्व काळ. व्यक्ती आणि वल्ली, त्यांचं एक पुस्तक आहे, मी लिहिलं आहे, व्यक्ती आणि वल्ली किती या देहात. या देहातही कितीतरी व्यक्ती वल्ली आहेत. लेखक आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे, नट आहे, नाटक आहे, सगळं आहे. तर व्यक्ती आणि वल्ली किती या देहात, निजत्वे नांदत पुलन संगे. हे फार महत्त्वाचं. पुलंचे स्मरण कसे करायचे, सगळ्यात मग तुम्ही पण लक्षात ठेवा. पुलंचे स्मरण कसे करायचे, जरा हसायचे अश्रूंनीही. वा. तेव्हा तो सन्मान मला मिळाला, याबद्दल तुम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही. तो आकाशवाणीत तुम्ही इतकी वर्ष नोकरी केली, चांगली केलीत, नाव देव आहे तुमचं आम्हाला माहिती आहे. परंतु नामदेव, तुम्ही काही प्रत्यक्ष देव नव्हेत. त्यामुळे असं वाटतं की संगीताचं सारखं क्षेत्र, कलाक्षेत्र आणि त्यात सरकारी नोकरी, हे सगळं तुम्ही इक्वेशन कसं काय जमवलं. आकाशवाणीची नोकरीच मुळात त्याचं नाव दुसरं इमर्जन्सी द्यायचं. इथे नेहमी इमर्जन्सीचीच झळकावं लागतं. हा नाही आला काय करायचं, तो नाही आला काय करायचं, आज त्यावेळेला यंत्र बिघडलं काय करायचं, आणि सगळे परत देवानाच विचार म्हणायचे. हे आणखी पुढली इमर्जन्सी. आणि त्यावेळेला कर्मधर्मसेवकांनी आकाशवाणीच्या नशिबाने म्हणा, भाग्याने म्हणा, लता मंगेशकर रेडिओत आल्या होत्या, आशा भोसले रेडिओत आलेल्या होत्या. इतकंच काय तर हृदयनाथ मंगेशकर, त्यांचा जो बाळगोपाळांचा ऑर्केस्ट्रा, बाळगोपाळांचा नव्हतं, ठणठणीत लोक होते त्याच्यात, लक्ष्मीकांत पॅरलाल वगैरे सारखे होते, म्हणजे अरेंजर वगैरे करण्यासाठी आणि वाजवण्यासाठी सुद्धा. तर हे सगळी मंडळी तिथे आलेली होती आणि त्यांची जी गाणी होती ती पहिल्या कार्यक्रमासाठी लागणार होती. कुठलं गाणं? तिन्ही सांजा सखे मिळाल्या, लोकप्रिय गाणं. त्यानंतर तिन्ही सांजा सखे मिळाल्या, कशी काळ नागिणी, लताबाई निघालेलं, आणि आशाबाई निघालेलं काय ते चांदणी शिंपीत जाशी. ही गाणी रेकॉर्डिंग झाली आणि त्यावेळेस रेकॉर्डिंग नव्हता. रेकॉर्डिंग इमर्जन्सी काय आला नाही, कॅज्युअली केव्हाही घेऊ शकतो आम्ही सरकारी नोकरीत. तो नाही आला त्या दिवशी, कारण कदाचित असं असेल की ह्यांचं रेकॉर्डिंग वापरेन, आपल्या हातनं काही झालं नाही तर, असं आपलं एक माझा समज. म्हटलं आता केशवराव म्हटलं मी करतो, कारण जो इंजिनियर असतो ना तो ह्यांनी बघतो कमी जास्ती व्हॉल्यूम, मी कानाने बघतो. हा संगीतकार म्हणून हे, आणि इंजिनियर असेल तर हे. तर म्हणून म्युझिकल इंजिनिअरिंग लागतो आणि इंजिनिअरिंग म्युझिक पण लागतं, दोन्ही लागतं. माझ्याकडे काय होतं मला माहीत नाही, पण म्हटलं मी करतो. आणि ते रेकॉर्डिंग सगळी चांगली झाली. फक्त एक गडबड झाली होती की 15 मिनटाचा कार्यक्रम जाहीर करून बसले आणि झाला 10 मिनटं. कारण त्यांना HMVमध्ये गायची सवय, 3 मिनटं 5 सेकंद, 3 मिनटं 15 सेकंद, त्याप्रमाणे ते झालं सगळं.
आणि 10 मिनटाचा कार्यक्रम करून मंडळी सगळी गेली. केशवराव भोळे त्यांना म्हटलं, मी अहो सगळे छान छान झालं. हो मग काय झालं काय? म्हटलं 5 मिनटं कमी पडला आहे कार्यक्रम, आता काय करणार? म्हटलं पुढला आणखी एक गाणं लाव. कोणाचं लावणार? ह्या मंडळींच्या नंतर कोणाचं नाव घेणार तुम्ही? म्हटलं त्यातल्या त्यात मला एक झटकन सुचलेला पर्याय, सुधा मल्होत्रा नावाची एक आर्टिस्ट होती की जी खरंच ती म्हणजे गळ्याने नाही गायची, हृदयानेच गात असे ती, असं म्हणूया आपण. तर म्हटलं हिच्याकडनं मी मराठी गाणं गाऊन घेतो. मराठी गाणी हिंदी म्हटलं हो, जबाबदारी म्हटलं माझी. आणि झालं मग ते गाणं रेकॉर्ड केलं आम्ही. ते 4.5 मिनटं काहीतरी झाली आणि मी रेकॉर्ड केलं गाणं. ते गाणं वाजलं, लोकप्रिय झालं गाणं. आणि म्हणजे तो आमचा सक्सेसफुल झाला, पण इमर्जन्सीमुळे सक्सेसफुल झाला. नाही ते असं परत सुद्धा समजा चार गाणी 30 मंडळी गाऊन गेली असती तर काही प्रश्नच नव्हता. आणि नंतर 15 वर्षांनी जवळजवळ आशाबाईंनी ते गाणं गायलं. ते गाण्याचं भाग्य, कारण आशाबाई दुसऱ्यांनी गायलेलं गाणं त्यांना काही गायची गरजच नाही. त्या स्वतः गाणी निर्माण करणारे आहेत. त्यांची गाणी अनेक लोक गायतील, पण हे गाणं त्यांना इतकं आवडलं होतं म्हणून त्यांनी स्वतः HMVला सांगितलं की मी करायला तयार आहे. असे ते हे म्हणजे संकट म्हणतात ते असं, पण शेवटी झाला गोड. या संगीत क्षेत्रात काम करीत असताना तुम्ही अनेकांना चाली शिकवल्यात, अनेक प्लेबॅक आर्टिस्टना, अर्थात लता मंगेशकर, आशा भोसले यांनाही आपण शिकवलं. तर कधीकधी आम्हाला सर्वसाधारण माणसांना प्रश्न पडतो की लता मंगेशकर एक गाणं शिकवायला किती वेळ घेतात, म्हणजे तुम्हाला किती वेळ लागतो? 3 महिने आणि 5 मिनटं. काय म्हणतं? खरं आहे. आम्हाला डेट मिळायला जवळजवळ 3 महिने लागले. साहजिक आहे, कारण एक मनुष्य गाणारे इतक्या त्याही वेळेला त्यावर शिखरावरच होत्या, तर तो प्रश्नच नाही. पण आम्ही थांबलो होतो, कारण आम्हाला लता मंगेशकरच पाहिजे होती. तर 3 महिने जर तुमच्याकडे वेळ असेल, त्यावेळेचं बोलतो मी, तर मग पुढचं इतकं सोपं की आता किती वेळ लागेल शिकवायला लागल्यानंतर तुम्ही असं विचारलं तर त्याला उत्तर असं की तुम्ही तुमच्या घरी जायचं आणि समोरचा जो आरसा असतो भिंतीला टांगलेला, त्याच्या आरशात बघायचं. तुमचं प्रतिबिंब आरशात यायला किती वेळ लागतो, बस तेवढंच त्यांना गाणं शिकायला वेळ लागतो. म्हणजे असं की तुम्ही एकदा ओळ म्हणायची आणि परत त्याने म्हणायची, मध्ये काही नाही, नो स्टेप इन बिटवीन. ये हृदयचं ते हृदय म्हणतात ना तसं. आणि पक्कं. बरं दुसरं ते गाणं कसं शिकतात म्हटलं तर नजरेने शिकतात. असं बघतात कोपऱ्यातून, तेव्हा तुमची छाती धडधडते आधी, कारण ज्यांना तुम्ही शिकवताय त्या कुठल्या कुठे आहे तो. आणि त्यामुळे तुमचा एखादा सूर लागेल न लागेल, न लागलेला सूर त्यांना कळतो की ह्याला कोमलद म्हणायचं पण हा शुद्ध म्हणतो आहे. तेव्हा माझी जी चुकलेले सूर आहेत ते पण त्याबरोबर करतात. तुमच्याकडे लताबाई गायल्या, आशाबाई गायल्या, लता मंगेशकर, आशा भोसले, एवढी मोठमोठी नावं. आम्हा सगळ्यांना सगळं सारखंच वाटतं, पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतं, तुम्ही संगीतकार आहात म्हणून, की लता मंगेशकर आणि आशा भोसले सर्वश्रेष्ठ आहे ते आम्हाला माहिती आहे, पण त्यातल्या त्यात श्रेष्ठ कोण आहे ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? हे उत्तर टाळू नका, सांगा. तुम्ही मला कोड्यात टाकून असे ठरवते की कुठलं तरी एक उत्तर मी देईन, म्हणजे दुसऱ्या घरी मला जर परवानगी नाही. तसं काही नाही आहे. पण ही सगळी मंडळी सुरामध्ये इतकी श्रेष्ठ आहेत की त्यांच्यामध्ये नेमकं कमी जास्ती काय आहे हे जर बघायला गेलं तर तुम्हाला ते कळणार नाही. पण मी अभ्यासक म्हणून काही गोष्टी केलेल्या आहेत. लताबाईंना असं वाटतं की मी एका विशिष्ट प्रकारची गाणी गाईन, त्या विशिष्ट प्रकारामध्ये 50 झाले, तो गाव निराळा, पण हेच मी गाईन. आशाबाईंना असं वाटतं की मला गायची इच्छा आहे, मी का गाऊ नये? ती नको गाऊ देईन तिला, पण मी गाणार. हे म्हटलं ती वाटेल ती गाऊ दे, मला पाहिजे तेवढं गाईन. तेव्हा त्यांच्या स्वतःच्या निर्मितीचं बीज जिथे आहे त्याच्याशी त्या दोघींची इमानदारी आहे, म्हणून त्या मोठ्या आहेत. एकीकडे बघून दुसरी वाढलेली नाही. जसं तुम्ही जंगलामध्ये जाता आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एखादं उंच झाड तुम्ही बघता, अगदी आकाशाला भिडलेलं चांगलं दिसतं, त्याच्या शेजारचं एखादं झाड असं असं वाकडं असतं, ते चांगलं दिसतं, कारण हे झाड त्या झाडाकडे बघून उमललेलं नाही आहे, ते आपल्या बीजाप्रमाणे उमलले. त्याच्या उमलण्यात त्याच्या बीजाची ताकद आहे. अशी बस आता ठरवा तुम्ही काय ते. हां, तुमचं एक शब्दप्रधान गायकी नावाचं पुस्तक आहे, प्रसिद्ध आहे फार, मी पण वाचलं आहे ते. पण त्याच्यामध्ये मला एक आश्चर्याची गोष्ट अशी दिसली की तुम्ही संगीतकार असूनसुद्धा त्यात कवितेबद्दलच जास्त उहापोह केला आहे, कवींच्याबद्दलच जास्ती त्यांचं कौतुक केलं गेलेलं आहे. वास्तविक तुम्ही संगीतकार, तेव्हा सुराबद्दल बोला ना. कविता अशीन, कविता छान आहे, कविता शब्दविविध, कितीतरी कौतुक. हा काय फंडा काय हा तुमचा? कवितेबद्दलच काय म्हणून संगीताबद्दल बोला ना. तर प्रकार म्हणजे असा आहे की ज्याला चाल लावायचे ते गीतच आमच्यासमोर येतं, आणि कधीकधी ते गीत आम्हाला नीट समजत नाही म्हणा, किंवा कवीने लिहिलेलं नसतं नीट म्हणून म्हणा, म्हणून ते मला नीट तपासून घ्यावं लागतं.
आणि त्याच्यामध्ये मला असं दिसलं की कवी जे पुढे पुढे जातो शब्द लिहिता लिहिता ते शब्दाने पुढे पुढे जाण्यासाठी त्याला एक ताल निर्माण होत असतो, लय निर्माण होते आणि ती लय अशी त्याला अग्रगती म्हणतो मी. आणि दुसरी एक आहे ती त्याला भावगती म्हणतो. म्हणजे पुढे पुढे जाताना भावनेसाठी म्हणून तो मागे मागे यावं लागतं. अरे याला काय म्हणायचं, हां असं असं. म्हणजे गाणं पुढे पुढे जात असतं पण ऐकणारा मागे मागे जात असतो किंवा खोल जात असतो की तो अर्थाशी भिडतो. आणि तेव्हा मला हे कळलं की गाण्याची जी चाल असते ती आपण लावायची नसते. गाणं समजून घेतलं की जे कळतं ती त्याची चाल असते, गाण्यातच दडलेली असते. आता तसं जर शब्दच तुम्हाला सगळं सांगतात असं म्हणा तसं म्हणा तर तुमचं काय काम, म्हणजे नेमकं काम काय तुमचं? काहीच नाही. शब्दातच चाल लपलेली असते. तुमचं काय काम सांगा ना. आणि पैशाचं काय ते मात्र तुम्ही घेतला संगीतकार म्हणून. एक तर ती चाल हुडकण्याची फी आहे. म्हणजे असं की चाल लावू शकतो, कोणी चाल लावू शकतात, पण शब्दांनी दिलेली चाल कुठली हे मला शब्द मला सांगतात. अहो शब्द बोलता बोलता पण सांगतात. आणि शेवटी आमची संगीताची इमारत शब्दाच्या पायाशिवाय होत नाही. आणि तो पाया भक्कम असणं म्हणजे कवीनं शरण जायला पाहिजे. वास्तविक तुम्हाला कवी इतके तुमच्या ओळखीचे आहेत की इतके 100-1 गाणी तर तुमच्याकडे निश्चितच आहेत म्हणण्यासारखी म्हणून. आणि असं असतानासुद्धा गाण्याच्या प्रोग्राममध्ये तुम्ही तुमच्या स्वतःची गाणी कशाला आणखी त्याच्यात घुसळं होता. मी तुम्हाला सांगतो त्याच आम्ही जेव्हा कार्यक्रम करत होतो तेव्हा पाडगावकरांची गाणी घेतो, बापटांची घेत होतो, शांता शेळके सगळ्या कवींची घेत होतो. पण ती घेत असतानासुद्धा चाली अर्थात माझ्याच होत्या. कारण इतर सगळ्या संगीतकारांची चांगली गाणी मला माहीत होती पण ती म्हणता येत नव्हती. म्हणून मी माझीच गाणी म्हणत होतो. तेव्हा चिठ्ठ्या यायच्या की अहो हे गाणं म्हणा, अहो ते गाणं म्हणा. आणि असे आल्यानंतर मग आता काय करायचं म्हणून विडंबनं लिहायला लागलो. पुन्हा पुलं आले तिथे विनोदी. ऐकायचं आहे मोकळा. एक चांगलं गाणं आहे बघा. देव देव्हाऱ्यात नाही, फडक्याने गायला येते, इतकं सुरेख गाणं आहे. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, ह्या चालीवर मी लिहिलं आहे. चोर पहाऱ्यात नाही, चोर नाही चावडीत, चोर शोधायाशी जाता, चोर तुमच्यात माझ्यात, चोर पहाऱ्यात नाही. आता हे विनोदी असूनही पुन्हा तुम्हाला अंतर्मुख करतं. माझा विनोद बाष्कळपणाचा असणार नाही हे तुम्हाला आत्ता सांगतो. उदाहरणार्थ आता एक धागा, एक डब्बा स्त्रियांचा, 100 डब्बे पुरुषांचे, प्रवासामध्ये असे चालती हाल आम्हा अबलांचे, एक डब्बा स्त्रियांचा. अशी गाणी मी लिहिली आहेत. आणि ती नुसती गाणी लिहिली नाहीत, या नुसत्या विडंबन गीतांचा कार्यक्रम असतो संपूर्ण 2-2.5 तास. एकही चांगलं गाणं म्हणायचं नाही अशी प्रतिज्ञा ठेवा तुम्ही. आपलं सांगतो, आपलं शब्दप्रधान गायकीचे उद्गाते म्हणून तुमची प्रसिद्धी आहे. शब्दाला अनुसरून, भावाला अनुसरून चाल लावता वगैरे आम्ही ऐकलं आहे बरंच तुमच्याबद्दल. पण एक खरा म्हणजे मला प्रश्न, आणि तो तुमच्या टॅलेंटबद्दलच आहे, चाल लावण्याच्या टॅलेंटबद्दल. परवा काय झालं, एका ठिकाणी लग्न ठरलं होतं आणि त्याची वरात वगैरे निघायची होती. वरात म्हटल्यानंतर बँडवाले वगैरे ते गाणी लग्नाला अनुरूप, वरातीला अनुरूप अशी गाणी तिथे असतात. तर त्यापैकी एकाने ते छान छान चाल आहे, उडती चाल आहे, सनईचा पीस आहे म्हटल्यानंतर तुमचं एक गाणं त्यात निवडलं. कुठलं माहिती आहे? भातुकलीच्या खेळामधली. वेड्यासारखं काही करू नका. ते लग्नातलं गाणं नाही, लग्न मोडल्यातलं गाणं आहे खरं. म्हणजे त्यांचं शेवटी जमायला हवं होतं, ते जमलं नाही. आणि शेवटी दोघे एक या बाजूला एक दुसऱ्या बाजूला असं त्यांच्यात विरहाची एकंदर भिंत आडवी झाली. तर हे गोष्ट खरी आहे. पण ह्या दोघांच्यापैकी कोणीच बोलत नाही. किंवा ती मला सोडून गेले असं हा बोलत नाही, किंवा ते मला सोडून गेले असं ही बोलत नाही. ही एक बातमी आहे, असं झालं आहे. आणि ती जेव्हा वर्तमानपत्रात येते तेव्हा वर्तमानपत्र अश्रूने ढाळत तो तुमच्यापुढे आणून ठेवतो, असं झालं आहे बघा. तर त्या वर्तमानपत्राची चाल आहे ही, रिपोर्टरची चाल आहे, हिरो किंवा हिरोईनची नाही. आणि भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. पुढे ता 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 ता, ही ते हृदयाला भिडणारी सनई आहे. तेव्हा माझं लॉजिक माझ्यापुरतं असतंच, हे नक्की आहे. आता एक जरा खाजगी प्रश्न विचारतो. खाजगी आहे म्हणून जरा रागावू नका, उत्तर मात्र द्या. की तुम्ही नीलम प्रभूशी लग्न केलं,
दुसरं लग्न आहे ते चांगली गोष्ट आहे, मंगल कार्य आहे ते, चांगलं केलं काम तुम्ही. परंतु लगेच आम्हाला असं कळलं की तुम्ही संन्यास पण घेतला लगेच दुसऱ्या दिवशी. हा काय प्रकार आहे? मग लग्न कशाला केलं? आणि लग्न करायचं होतं तर संन्यास घ्यायला गेला, आणि संन्यास घ्यायचा होता तर लग्न कशाला झालं? त्याला एक निराळा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल 1 तासाचा. इतकं ते सहज सांगण्यासारखं आणि तुम्हाला कळण्यासारखं ते नाही आहे. कारण संन्यास म्हटल्यानंतर आपल्या ज्या काही एकंदर पूर्वीच्या कल्पना आहेत त्या संबंधीच्या, ते तसं ते नाही आहे. आणि मी अजूनही संसारात आहे, पूर्णपणे आहे, पुष्कळ बोलता येईल त्याबद्दल. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे, कारण वेळ फार कमी आहे. परंतु इथे तुम्ही सुटलात असं मात्र नाही, तुम्हाला मी परत बोलावणार आहोत, नक्कीच बोलावणार आहोत. आज या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आलात, मुलाखत दिलीत, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो.